राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो, आता सध्या एक वेगळीच पिढी निर्माण होती या, आणि ह्या पिढीची जाणीव तुम्हाला असणं लय गरजेचं आहे. कारण तुमच्या सकट तुमचं कुटुंब, मुलगी, मुलगा, ही जी नवीन जनरेशन आहे ह्याच्यामुळं यांच्यापासून धोका आहे. आणि तेवढं आज परफेक्ट डोक्यात घ्यायचं. बाकी तुम्हाला हेच काढून सांगतो काय विषय असा आहे. गणेश वसंता पवार, राहणार सुलतानपूर, तालुका लोणार आणि जिल्हा बुलढाणा. हा एक फक्त सॅम्पल झालं पोत्यातलं की कशा प्रकारची पिढी जन्माला येते बघा. हा गणेश वसंता पवार हा जसा मिस्टर फुटायला लागले, केस उगवायला लागली खालीवर, तसा आईबापाचं अजिबात ऐकायचं नाही. त्यांनी काही जरी म्हणलं तुम्हाला काय कळते गबासा, मला लय कळते, मी लय हुशार, हा अशा स्वरूपाचा अत्यंत बिखारचोट समाजाने टाकून दिलेली जी पोरं आहेत तसेच त्याचे सेम साकटाला साकट तसे मित्र. त्याची मित्रांची नावं गणेश गजानन कुटे आणि ज्ञानेश्वर गणेश गायहाळ, गायखेडा तालुका लोणार, गायखेडा गावचा. ही अशा प्रकारचे मित्र. मोबाईलवर गेम खेळणे, त्यात पैसे उधळणे, म्हणजे गमवायचे अनेक चान्स. तोंडात कुत्र्याचा गु खाल्ल्यावानी तो गुटखा मावा कंटिन्यू. आईबापाचं हृदय तिळतिळ तुटायचं. काय बा ही पुढं कशी व्हायचं यांचं, ही पुढं कशी पिढी चालवायची. पण यांना फरक नाही काय. उडत्या चालीची गाणी ऐकायची. अंधार पडला की 8 वाजता 8:30 वाजता जेवणाच्या अगोदर गिळायच्या अगोदर फोकाटचं मोबाईलवर अश्लील फिल्म बघायच्या. म्हणजे चांगलं काय नाहीच. उसनवारी करायची. आणि ज्याला काय इच्छित नाही त्याचा एक धंदा लय परफेक्ट असतो. हा म्हणजे व्यवसायात शेतीपूरक अनेक व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की ज्याला काहीच येत नाही शेतकऱ्याला किंवा ज्याचं बागत नाही त्यांनी गाया कराव्यात. स्वतः गाया करायच्या, स्वतः बैल व्हायचं. गुडगं पार उघडून जातात. डेअरीवाला बी हाणतो, मोठाली होत्यात सगळी. आता दूध दरवाढीचा प्रस्ताव अनंतराव पवारांचा मुलगा अजितने नाकारलाय इलेक्शन व्हायच्या आधी. ह्याचं लोकांच्या लक्षात येत नाही. कुणाकुणाची कोणत्या कोणत्या धंद्यावर पकडे, काय विषय ही डोक्यात घुसत नाही. त्यांच्या रोट्यान 2 अंडे खायची. आई बडी देत रात्रंदिवस नेत्यांसाठी मतं मागणारी कुत्री. कवा जगा सुधारायचं. ही वाटलो जाय दूध धंद्याचा. अक्षरशः दूध धंद्यापासून तुम्ही मुक्त व्हा, करूच नका. येऊन द्या गुजरातचं, येतेच नव्हतं तरी. अशी तराई अहो आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय. पिढ्यान पिढ्या गेल्या, पोरांची लग्न नाही शेतकऱ्यांच्या. अक्षरशः कोण द्यायला तयार नाही. कुणाला कुणाचं काही घेणं देणं नाही. अशी परिस्थिती आहे. आपले आपणच सुधरा, आपले आपणच बुद्धिमान व्हा आणि आपल्या पद्धतीने प्रपंच करावा. लय अवघड आहे. आता हा जो गणेश वसंता पवार आहे प्युअर बिखारचोट. मग ह्याने अजून एक हाताला काम काहीतरी करायचं म्हणून पिकअप चालवायला शिकलं, टेम्पो चालवायला शिकलं, त्यातून ट्रक चालवायला शिकलं. ट्रकची सध्या मालकाची वाईट अवस्था आहे बिझनेसमध्ये आणि ड्रायव्हरची पण पण ड्रायव्हरचं कसं आहे, क्वार्टर मिळते, रोज नवीन डाब्याचं जेवण मिळतंय, बोंबलं थंडाची एक व्यसनच येते. तो माणूस जो ट्रक चालवतो, जो ड्रायव्हर बनतो, तो आयुष्य दुसरं काहीच करतो, ड्रायव्हरच बनतो. असंही ती सवय लागलेली असती. व्यसनाचाच प्रकार आहे एक. रोज 10 गावचं पाणी प्यायचं. हुशारले राहत्यात, पण हुशार माणूससुद्धा फसतो. ड्रायव्हरची जिंदगी खराब आहे आणि ड्रायव्हर मालकाची जिंदगी खराब आहे. अशी परिस्थिती. हा बदली ड्रायव्हर म्हणून काम करायचा गणेश वसंता पवार. लय दिवस नाही, 8 दिवसापूर्वी घडलेली घटना, भयानक घटना घडली. बरं आता गाणी ऐकायला आहे, 10 रुपयाला आहे, फिरायला आहे बोंबलत. मालक 5,000 2,000 4,000 उचल बी देतो, वरच्यावर पैसे देतो. मग 2 इंचापासून लांब राहून कसं चालेल. मग याचं बी एक सामान होतं. ते पूर्वी बावळा 10वी 12 नापास झाले, आईबापाने पाटकुनी तारेरी करून द्यायची. त्यांनी घरात सांभाळल्या. त्यांची अडचण असन एक तर याचा बॉयफ्रेंड आणि त्याचा फ्रेंड एक तर कटली बा त्याला. तिच्या संग तो दिवसातून कमीत कमी 10-15 वेळा बोलायचा. हा मोकळा वेळ असला की लावलाच फोन, बोलायचा. काय ना ड्रायव्हिंग करतोय,
जानू बाबू आमकं तमकं चालू यांचं. ह्यांचं आयुष्य ह्यां तुम्ही जगा, तुम्हाला आयुष्य नाही देण्यात ठेवा. तुमचा लवकरच कार्यक्रम होणार, कसाही होणार पण होणार. आणि पोरगी काय घेऊन बसला, तुझ्याकडं सगळं व्यवस्थित असेल सगळं तरच ती यस म्हणणार आहे, नाही तर तिला चांगलं स्थळ आलं चाललं की चालली गाडी. हां, तुमची चारही टायर पंक्चर होऊन गाडी जाग्या हो, कुठले पंक्चर काढणार तुम्ही. त्याच्यामुळं सुधरा. ही पोरगी कटावली, आता तिचा ह्या घटनेशी संबंध नाही त्यामुळं ते नाव घेण्यात काय मजा नाही. पण ही गण्या पवारची सामान ही त्याला फोन करायचं, कारण ती अक्कल अल्लडच ना. आणि हा बी काय लय वर्षात नाही, आता 23 वर्ष वय फक्त. लोणार तालुका जिल्हा बुलढाणा. आता थोडं अलीकडे येऊ, अहिल्यानगर. पूर्वीचं अहमदनगर, आताच अहिल्यानगर नाव केलं आहे. अहिल्यानगरच्या अलीकडे 5 किलोमीटरवर, म्हणजे पुण्याहून निघालं ना छत्रपती संभाजीनगरला जायचं म्हणलं की अहिल्यानगर आधी लागतं. आणि अहिल्यानगरच्या अलीकडे 5 किलोमीटर केडगाव म्हणून बघा, मोठं आहे केडगाव एकदम. त्या केडगावमध्ये एक ट्रक ड्रायव्हर आहे, आणि नुसतं ड्रायव्हर नाही मालक पण आहे. पण हा प्युअर खानदानी अवलाद. हा अशा प्रकारचा हे सरळ त्या माणसाचं. स्वतःची गाडी कमावलेली, त्याचं वय 51 आहे. 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. प्रपंच चांगला, ज्याला व्यसन नाहीत, धंदा कुठला बी करा, ज्यांना व्यसन नाहीत, पैसे जिराया जागा नाही ना, त्याचा 1 नंबरच कार्यक्रम असतो. त्या ट्रक ड्रायव्हरला बायको सगळे व्यवस्थित. त्याचं 4 पैसे धरल्यामुळं, 4 पैसे साठवणूक केल्यामुळं त्यांनी स्वतःचा ट्रक घेतला आणि स्वतःचा ट्रक 10 टायर नील पण केला. एका मुलीचं लग्न केलं, घर झालं स्वतःचं, बायकोला 4 दागिनं झालं. याला म्हणावं माणूस. आणि त्या ट्रक चालकाचं नाव आहे विजय मुरलीधन राऊत, वय वर्ष 52. अजून एका मुलीचं लग्न करायचं आहे, मुलाचं लग्न करायचं आहे, अशी ते. आणि चालला होता बिचारा. याने छत्तीसगड यावरून स्टील आणायचं होतं. ते स्टील आणण्यासाठी बदली ड्रायव्हर असावा म्हणून ह्या गणेश वसंत पवारला बरोबर घेतला. आता तिथून छत्तीसगडवरून गाडी निघाली, बरं लोडून निघाली की 19 जानेवारीला रायपूर इथून निघाली. रायपूरहून निघाली गाडी की हा गणेश गाडीचाच होता. ह्याला झोप आली असन, म्हणलं मी चालवतो, चला नाश्ता करू. आता गणेश पवारच्या डोक्यात काय चाललंय, त्याची ती प्रियसीन, ती तऱ्हान, कानात तसलं घालायचं आणि ती बघायचं ते मोबाईलवर, बोलायचं तिच्या संग. आता हा जो ट्रक ड्रायव्हर आहे मालक विजय राऊत, हा काय म्हणला, जास्त त्याचं पर्सनल आयुष्य आहे, कायला कोणाच्या डोक्यात आपण लक्ष घालायचं. आपले खेप व्यवस्थित गेली म्हणजे मातीत जाऊ तिकडं. आणि हा तरी काय फोकाट येतोय का, जेवून खाऊन याला पैसे ते बदलीचे द्यावंच लागतात. मग गणेश राऊत त्याला म्हणला तुम्ही झोपा, आता संध्याकाळ झाली ती, मी चालवतो गाडी. चालव म्हणला. आता आदल्या दिवशी जागरण झाल्यामुळं विजय राऊत आहे ना, ते झोपी गेले. पण त्यांनी 15-20 मिनटं, कारण हुशार माणूस होता, की त्याने हा गाडी कशी चालवतोय काय म्हणलं, व्यवस्थितच जाऊन दे. हा म्हणला काय टेन्शन नाही, आपला अर्धा तास लेट पण थेट जाऊ. हा म्हणलं चालतंय. बघितले कसं काय व्यवस्थित चालत होता. ते गेले मागच्या सीटवर झोपी. आता ते ट्रकमध्ये काय असतं, ड्रायव्हरच्या पाठीमागे एक सीट असते बसायला झोपायला, आणि वर पण एक सीट असते. ते खाली झोपले बा. शनी चालायचा तर ह्याला फोन आला साबानाचा, ह्या गण्या पवारला. हाय हॅलो जानू, तू जेवली का, मी आमकान तुझ्याशिवाय करमाना, तुला बघितलं लय दिवस झाले ना, आमकन तमकन, असंच प्रकारचं बोलणं असतं, ज्याच्यापासून 1 रुपया प्रॉफिट नसतो. फक्त उठ थी कांडी म्हणून कुठंतरी जिरवायची, नाही तर काही मजा नाही त्याच्यात. हा लय येड्या भोकाची दुनिया निघाली. ती बोलणं झालं, याचा मोबाईल झाला स्विच ऑफ, गण्या पवारचा. याला म्हणलं मोबाईल स्विच ऑफ झाला आहे, आणि तिच्या संग बोलणं राहिलं. ती मोबाईलवर अशी किसबीज देत होती, ती राहिलं. मग सगळं सवय लागलेली रोजची, ती केलं पाहिजे म्हणला. मग ती मोबाईल साईडला ठेवला स्वतःचा, त्याला काय पिन सापडाना, आणि ट्रकमध्ये जी पिन होती ती त्याला काय ॲडजस्ट व्हायना. त्यांनी मोबाईल घेतला ड्रायव्हरचा, मालकाचा. ते झोपले होते, त्यांचा मोबाईल घेतला राऊत साहेबाचा, आणि त्याच्याहून तिला फोन लावला. नंबर पाठ असतो, हा काही नसलं ना तरी नंबर पाठ असतो. नंबर पाठला. हा म्हणला काय नाही, जोडीदाराचा फोन आहे, बोलतो बिंदास. आज चाललो आहे रायपूरहून घरी चाललो आहे, म्हणला बुलढाण्यातून येणार आहे. म्हणले कुठून येणार आहे, येतो म्हणले. तुला काय करायचे, तू ये ना, फक्त किस दे बा मनापासून. हा की तिने तिकडून किस द्यायचं, ह्याने इकडून किस द्यायचं. झालं, ठेवला फोन. थोड्या वेळ झाला की परत तिचं ध्यान, परत तिचा फोन, परत फोन. तब्बल 11 वेळा
रात्रीच्या 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत 11 वेळा एकमेकाचं बोलणं झालं. फोन होता मालकाचा, ध्यानात ठेवा. याचा फोन स्विच ऑफ झालेला होता आणि ठेवला फोन. खुश. थोडीफार 90 डोक्यात असती. सगळं कसं जग दुनिया एकदम ओके वाटायची. गाडी चालवीत होता. हे किरकोळ घेणाऱ्या गोष्टी माणसाला कशा आयुष्यातून संपूर्ण. त्यामुळं माझं तुम्हाला कायम सांगणं असतं हात जोडून, माझं येड्याचं ऐकत जा थोडं. लय सावध राहावं, लय सावध जागा. आपण काय करतोय, कुठं चाललो, कुठं गावाला चाललं तरी कुणाला हात करतोय, काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. गाडी बघा, गाडी नंबर बघा, गाडी अस्पष्ट नंबर आहे का, कोणाच्या गाडीत कुटुंब बसू नका. हां, लय अवघड आहे. ह्या घटनेमध्ये हा जो गणे पवार आहे, ह्याच्या डोक्यात एक प्लॅन होता, पण तो काय सांगितलंच नाही त्यांनी. 3 वाजल्यानंतर ती जी ट्रक आहे, ती ट्रक त्याच्या गावापाशी आली बुवा. गावापाशी आली आणि मग म्हणला आता मालकाला काय उठवायला नको, आता डोकं लावा आपण. त्यांनी टामी काढली. फार जड टामी असतात त्या टामीने त्या झोपलेल्या राऊत त्या व्यक्ती 52 वर्षीय व्यक्तीवर डोकं पार चंदामेंदा करून टाकला. इतक्या जोरात गाव टाकायला सुरुवात केली. त्या माणसाला झोपेतच अक्षरच्या मृत्यूने गाठलं. इतकं भयानक. बघा ही अवलाद कसली आली या, ती विची. त्याला खून केला की पहिला फोन त्याच्या 2 मित्रांना द्याला. ही सगळं प्लॅनिंगचा भाग होता. म्हणलं या ह्या गाडीच्या सळ्या आतमध्ये लोखंडी सळ्या होत्या, त्या आपल्याला इकून टाकायच्यात. 3 टनच होत्या फक्त त्या. काही जागे खाली करून गाडी 3 टन होत्या, त्या अहिल्यानगरला आणायच्या होत्या. 3 टन सळ्या मला इकून टाकू आपण. मग त्याचे जे 2 जोडीदार आहेत, त्यांचं नाव आहे गणेश गजानन कुटे आणि ज्ञानेश्वर गणेश गायाळ, गायखेडा, तालुका लोणार. या दोघांना बोलून घेतलं. गाडीत बसवलं. म्हणली बॉडी ड्रायव्हरची तर बसला असतो, ती जे कप्पा असतो खाली, त्याच्यावर खालचं सीट, त्याच्यात कसं मोकळा कप्पा असतो, पानं बिनं त्यात बरंच राहतात, बॅटऱ्या कुठं लेपाटी तुमचं सतरंजा हातरून काय पाण्याची कॅन, डिझेलचं कॅन काही ठेवता येतं तिथं. त्या बॉक्समध्ये त्याचा मृतदेह टाकून दिला. त्याचा मोबाईल बी त्याच्यात टाकून दिला. पॅक केलं. बसली. 24 तास 26 तास साधारण ती हळूहळू आली. गाडीत डिझेल होतं भरलेलं, काय विषय नाही. अहिल्यानगरमध्ये आली. त्या ठिकाणी त्यांनी 30,000 रुपये, 10,000 रुपये, आता लोखंड 50,000 रुपये टन आहे, म्हणजे 1.5 लाखाचा माल होता. यांनी 30,000 विकला एक जणाला. येणारे लय आहेत. एवढं फुकाट मिळल्यावर लोकांनी सुद्धा जाणून घेतलं. त्याला वाटतं झाला माझा बांगला उभा. अरे बांगला तुझा उभा होईन, पण स्टील जप्त होईन आणि तुला बांगल्यात राहण्याऐवजी जेलमध्ये राहावं लागेल. फुकाट मिळलं ना, फुकाट मोटरसायकल मिळून द्या, कमी पैशात कार मिळून द्या, नादी लागू नका, त्यात गुंतणार तुम्ही 100%. बरं सावलीत तयार झाल्यात अशा वस्तू चोरून विकणे, याच्यात कधी गुतायचं नाही. आणि पोलीस कोणी कोणाचं नाही. दांडू आहे ना असा काट्यासकट रेटतात पोलीस. हा, ते चांगला वाईट एकदा गोपशात आला आणि त्यांच्या सुट्टी नाही. पोलीस दलसुद्धा तितकं सरळ नाही, तुम्हाला सगळं माहिती. हा, ह्या घटनेमध्ये म्हणले विकून टाकल्या. 30,000 रुपये खर्च झालं. दारू चालू झाला, गुटखा चालू झाला, खर्रा चालू झाला, मावा चालू झाल्या, नॉनव्हेज चालू. ते दोघं जे आहेत ना, हे प्युअर रोटी पंटर होते. तुम्हाला सांगतो, त्यांची लय अपेक्षा नसायची. 1 बिअर, 5 रोट्या, 2 अंडी, मध्ये आधी सिगरेट, मध्ये आधी गुटखा, खर्रा, भाऊ तुले वारी, संपला विषय. हा, फुकटच. आईबापांनी का काढली, कावर का जगावली सरकारी धान्याव आणि का सोडून दिली समाजात, ही त्यांची त्याला तपास नाही. नुसत्या रोटी पंटरवारी लोक कार्यक्रम करणार इथं राहू. यांचा फुकट कार्यक्रम झाला ना. काय कशाची आयुष्य कशाचं काय. ह्या तिघांनी मिळून त्या दुसऱ्या दिवशी त्या बॉडीचा यायला लागला वास थोडा कुबाट. पैसे तर होतं, राहिलेलं अजून स्टील होतं. त्यांना काय गिरायक तिथं बेटा. लोक हुशार झाल्यात काय आता. ते म्हणले कमी किमतीत घेणार आवाज. तसं नाही, नको माझं 10 रुपये जास्त जाऊन दे, पण कमी किमतीत नको. पुढच्याला बोलून नाही दाखवत, पण शंका येते आईला चोरून बिरून आणले काय ट्रकन हेन. त्याच्यामुळे लोक कंप्लेंट करत नाही का, नको त्या लपड्यात पाडायला कोणाच्या काय. आणि यांची दुश्मनी घ्यायला नको, मला नको, जाऊ द्या गाडी. तिथून परत गाडी काढली, आली इकडे तिकडे कॉन्ट्रॅक्शन चालू. तिथं विचारलं पाहिजे का. त्यावेळी थोडा वास यायला लागला तर बॉडीचा आत. आहे म्हणले कॅबिनमध्ये बॉडीचा वास येतोय, मला स्प्रे आणा तसला. त्यांनी लगेच 160 रुपयाची बाटली घेतली की हाणली अख्ख्या गाडीत. स्प्रे नाहीसा झाला, म्हणजे सुगंधामुळं फरक पडतो जरा. म्हणली लवकर एकान चला गाड्या. मग त्यांनी आडगाव या ठिकाणी ती गाडी लावली. छत्रपती संभाजीनगरपासून जवळ येते. आणि म्हणले आता इथून आपल्याला पळून जायला पाहिजे. बरं,
मग गाडी सोडली आडगाव बुद्रुकला आणि गेले निघून. आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी 2 दिवस गाडी उभी राहिली. तिसऱ्या दिवशी ते वासामुळं प्रचंड कोणतरी दिली असेल टीप बुवा की पेट्रोलिंगची गाडी असती की आज बी गाडी इथं माणूस कोण नाही काय नाही. ती बेवारस अशा अवसरला पेट्रोलिंग गाडी असती. पोलिसांनी त्यांनी ती थांबले, बघितले दर्प वास कॅबिन उघडलं तर निळा पडलेला त्या राऊतांचा मृतदेह छिन्न विच्छिन्न झालेला, बॉडी फोगलेली. त्यांनी म्हणले की ह्या ट्रक ड्रायव्हरचा मर्डर केलेला आहे का, हा कोण आहे काय आहे लगेच कळतं. आणि ट्रक ड्रायव्हरचा पोलिसांनी एक आतली सांगतो मला, ट्रक ड्रायव्हर ओळखायचा म्हणलं ना त्याची ही जी रेषा असते ही अशी आणि ह्या साईडची ही अशी, याला एक खड्डा असतो गोल असा. याचं कारण म्हणजे स्टिअरिंग पकडून ते खड्डे पडतात. ते एक विशिष्ट ते पोलिसांना माहीत असतं, ते तुम्हाला नाही कळायचं. ते बरोबर स्टिअरिंगने ह्याने त्याने परत इथं पण खड्डा असतो गिअर टाकून, त्याची सिस्टीम वेगळी असते गिअरची. कारण गिअर स्टिअरिंग याच्यामुळे ते खड्डे पडतात. नखात काळं असतं, ओंगाण असतं, का असतं ग्रीसचिन ऑइलचीच खेळ असतो त्या माणसाचा. डिझेलला 50 वेळा दाखवणं उघडणं ही ती. शरीराचा वाससुद्धा डिझेलचा येतो, दुराचा येतो, जळलेल्या डिझेलचा येतो, असा विषय असतो. मळलेले कपडे असतात कारण तिथं काय टिकत नाही, ते धंदाच तसा आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या 2 पथकं पाठवली. त्यांनी सगळं बघितलं. नियती बघा कशी, माणूस कसा गावतो. त्यांनी ती बॉडी बघितली, बॉडीची ओळख पटली पाहिजे. गाडी नंबर सर्च केला की त्या माणसाचं नाव आलं, फोटो आला. अरे म्हणली मालकाची गाडीचा, केडगावची गाडी, छत्रपती आपलं अहिल्यानगर पसलं केडगाव. त्याची ओळख पटली. मोबाईल सापडला त्याचा तिथंच. मोबाईल चार्ज केला. PI साहेबांनी मोबाईल घेतला आणि त्याची कॉल डिटेल्स सापडले. तब्बल 11 फोन. आता शो गण्या पवार कोणाला करत होता आपल्या सामानाला फोन, ते फोन त्याच्यात टाईप केलं. 11 वेळा घटनेच्या दरम्यान फोन झाल्यात. मग त्यातला एक तोच नंबर त्या पुरीचा डायल केला साहेबांनी. पुरीने उचलला. हा बोल ना जानू. जानू म्हणलं अरे म्हणलं लेडीज आहे काहीतरी. बरं आता पोलिस जातले हुशार बरं का. म्हणले रिचार्ज संपत आलं आहे, कंपनी कोण बोलतो आहे आम्ही, एक प्लॅन होता तुम्हाला द्यायचा. हा नंबर कोणा तुमचा आहे का, रिचार्ज फ्रीमध्ये 500 रुपयाचं. पोरगी म्हणली नाही माझा नंबर नाही, माझा प्रियकर आहे किंवा माझा मित्र आहे, बॉयफ्रेंड आहे त्याचा आहे. कुठलं काय बॉयफ्रेंड. म्हणली गणेश वसंत पवार. राहणार म्हणजे राहणार सुलतानपूरचा आहे, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. लगेच नंबर घेतलं. बरं अजून कोण होतं त्याच्याबरोबर. हा ते 2 मित्र होते ना, एकाचं नाव गणेशच आहे, दुसऱ्याचं नाव गणेशच, एकाचं ज्ञानेश्वर आहे. जुळलं, कार्यक्रमच जुळला खटाखट. तुम्हाला सांगतो याला म्हणतात नियती. कोणी हुशार नाही जगात. हे मिसरूट नव्याने फुटले तर अजिबात हुशार नाही तुम्हाला सांगतो. बरोबर ठीक आहे. ते केला कट. त्या पुरीला काय कुठं अटक केली नाही काय नाही. अशी खतरनाक ती गजन उचलली. स्टेपनी कशी उचलत्या ड्रायव्हर, हा खतरनाक. आडवर चाकू बघ तशी आणला, उचलली, पुरी रिपीट केली. आणि रिपीट केल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटनाक्रम जो सांगितला. त्याचं जे कारण होतं हे फार भयानक आहे. त्यांनी जी ही हत्या केली, एका चांगल्या कुटुंबाच्या प्रमुखाला मारलं, चांगल्या माणसाला मारलं. याचं कारण म्हणला की मला त्या पुरीला खर्च करायचा, फिरवायची, पुरीला खर्च करायचा, तिला काहीतरी घेऊन द्यायचं, तिला खुश करण्यासाठी. आणि ती माझ्याबरोबर लग्न करणारी. कधी ती 18ची झाली तर लग्न करीन ना. ती 18ची थोडी आतली होती. मग तोवर खुश ठेवायची ना. ह्या पातळीपर्यंत आजकालचा हा नवीन पिढी गेलेली आहे. आणि याच्यातून तुम्ही बोध घ्या असं माझं लय हातून विनंती आहे. ही 8 दिवसापूर्वी मर्डर झाली. आता ही आहे ना फिट गुतणार तुम्हाला सांगतो. 2 रोटी पण तर त्यांना काही मिळत नाही. त्यांना एकदम कुजलेल्या अशा गावाच्या चपात्याचा पुंगास वास येतो. माशासुद्धा बसत नाहीत तशा जेलमध्ये मिळणार. हा नुसतं पाणी. जवळजवळ 20 लिटरच्या बादल्या, त्याच्या 8 बादल्या टाकायच्या. 160 लिटर रस्सा तयार करायचा. डाळ किती माहिती आहे का, 2 किलो त्याच्यात. त्याच्यामध्ये वरण 160 किलो पाणी, 2 किलो वरण. ती खालीच. आणि ते पण ते हायफाय मर्डरमधले कैदीच खाऊन घेतात खालची डाळ. वर नुसतं पाणी. तेलाचा काय संबंधच नाही, पण मसाला असतो असा. असं वाटतं खाऊच नाही, जगावाच नाही, पण जगण्यापुरते खातो, वाचा खात होती. ते बी 2च चपात्या. अशा परिस्थितीने त्यांना तिथं जगावं लागलं. तो पुढचा म्हणजे आईबापाने का काढला. तू आईबापासाठी काय करू नको, पण स्वतः तरी आयुष्य बघायला पाहिजे होतं ना. स्वतःचं तरी बघायला पाहिजे होतं ना. स्वतःचं नाही काय नाही. अशी पिढी जन्माला येत आहे. आणि ह्या पिढीपासून सावध राहा असं मला तुम्हाला विनंती आहे. बऱ्याच ठिकाणी भेटते. आणि प्युअर लबाड असतात ही तुम्हाला सांगतो. वेगळ्या जगात जगणारी, व्यसनांच्या जगात जगणारी, मोबाईलच्या जगात जगणारी. पण वास्तव अंडरपॅन फाटली तर 150 रुपये घालावं ज्यांची ताकद नसते.
हा, पण हम बनेगा आणि तम बनेगा कोणी कुत्रं खात नाही कोणाला. काळ वाईट येणार आहे पुढचा. पुढच्या काळात आपल्या सकट आपलं कुटुंब सुखी राहावा या अपेक्षा ठेवायला आपण हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.